एकीकडे नोटाबंदीनंतर जनता काही प्रमाणात थोडीशी त्रस्त झाली आणि त्याच्यावर उतारा म्हणून आता वायुसेनेची मदत घेण्यात येते, कारण नोटा जास्तीत जास्त संख्येने लवकरात लवकर पोहोचाव्या या दृष्टीने हा निर्णय आहे। तर देशातल्या सगळ्या महामार्गांवर 18 तारखेपर्यंत टोलची बंदी किंवा टोल माफी करण्यात आलेली आहे। प्रशांत आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी। प्रशांत, काय अपडेट्स मिळतात दोन्ही या बातम्यांसंदर्भात? अश्विन, ज्या पद्धतीची कमतरता सध्या नोटांची देशभरामध्ये जाणवते त्या पार्श्वभूमीवरती केंद्र सरकारने हे पाऊल उचललेलं आहे। आरबीआयच्या ज्या प्रिंटिंग प्रेसमध्ये नोटा छापल्या जातात तिथून त्या बँकेपर्यंत तातडीने पोहोचाव्यात यासाठी आता एअरफोर्सची मदत घेण्यात आली आहे। एअरफोर्सचं जे ट्रान्सपोर्टसाठी ग्लोब मास्टर नावाचं विमान असतं, तर हे खास ट्रान्सपोर्टसाठी वापरलं जाणारं विमान त्यासाठी तैनात करण्यात आलेलं आहे। आणि या विमानाच्या माध्यमातून सध्या 5 झोनल सेंटर्स मध्ये आतापर्यंत नोटांची वाहतूक केलेली आहे। शिवाय नागपूरचं जे झोन आहे आरबीआयचं, त्या ठिकाणी देखील 3 विमानं जी आहेत ती नोटा घेऊन पोहोचलेली आहेत। त्यामुळे साहजिकच आहे की हे जे अंतर आहे बँकांच्या हातामध्ये नोटा पडण्याचं, ते कमी करण्यासाठी सरकारनं हे पाऊल उचललेलं आहे। आणि 1 ते 2 दिवसामध्ये सर्व बँकांच्या मध्ये अगदी पुरेशी नोटांची संख्या उपलब्ध होईल असा दावा सरकारकडून करण्यात येतो आहे। दुसरीकडे जी नॅशनल हायवेच्या वरती टोल सवलत देण्यात आलेली होती, कारण लोकांना सुट्ट्यांचा खोळंबा होतोय, लोकांच्याकडे पैसे सुट्टे नसल्यामुळे ट्रॅफिक जाम देखील होत आहे। आणि त्यामुळं सुरुवातीला 11 नोव्हेंबर पर्यंत, त्याच्यानंतर 14 नोव्हेंबर पर्यंत म्हणजे आज मध्यरात्रीपर्यंत टोल सवलत देण्यात आलेली होती, ती आता मुदत वाढवण्यात आलेली आहे। आणि आता 18 नोव्हेंबर पर्यंत म्हणजे अजून 4 दिवस टोल सवलत असणार आहे। राष्ट्रीय महामार्गावरती कुठलाही टोल न देता प्रवास करू शकता। अश्विन, प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।